नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिशांनी भारतामध्ये जंतू प्रवेश कसा केला, इतर युरोपियन सत्ताधीशांना, फ्रेंचांना, पोर्तुगीजांना पराभूत केलं, फ्रेंचांशी 3 युद्ध केले, त्यांना परतवून लावलं आणि भारतामध्ये साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली, दमदार पावलं टाकणं सुरू केले. ही सगळी प्रक्रिया घडताना ब्रिटिशांनी भारतीय इतर देशीय सर्व सत्ताधीशांना हरवण्यासाठी, अंकित करण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट युद्ध पद्धती, कूटनीतिक पद्धती वापरली आणि ही कूटनीतिक पद्धत विस्तारासाठी वापरली. म्हणून त्यांनी विस्ताराचं साधन म्हणून याकडे पाहिलं जातं. यामध्ये मुख्यतः तैनाती फौज आणि विलिनीकरण सिद्धांत 2 महत्त्वाचे आहेत. आपण तैनाती फौजेचा आपण आता अभ्यास करू. ब्रिटिशांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी तागडी फेकून तलवार हाती घेतली होती. याचा अर्थ असा की व्यापारवादातून ब्रिटिशांची नजर वसाहतवादाकडे वळली. आपल्या युरोपियन स्पर्धकांवर मात केल्यानं इंग्रजांना स्वाभाविकच संपूर्ण भारत बळकावण्याची जबर महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. पण हे कार्य तितकंसं सोपं नव्हतं. प्लासी व बक्सारच्या लढायांद्वारे बंगालमध्ये आपल्या सत्तेची प्रतिष्ठापना केली. त्यावेळी इंग्रजांसमोर मराठ्यांचा फार मोठा अडथळा होता. पानिपतातून सावरून माधवराव पेशव्यांच्या योग्य नेतृत्वाखाली मराठे पूर्वस्थिती प्राप्त करण्याच्या दिशेनं वेगानं पावलं टाकत होती. म्हैसूरचा शासक हैदर अली इंग्रजांचा शत्रू होता. भारतात इंग्रजांना स्थिर होऊ देण्याच्या विरोधात तो होता. त्याचंच धोरण पुढे त्याचा मुलगा टिपू सुलतान यानं चालवलं. हैदराबादचा निजामही इंग्रजांचा विरोधक होता. हे अडथळे पार करून ब्रिटिशांना भारताचा विजय करायचा होता. म्हणजे मराठे, टिपू आणि निजाम हे तिघजण त्याचे महत्त्वाचे इंग्रजांचे शत्रू होते किंवा त्यांच्या भारत जिंकण्याच्या ध्येयामध्ये हे अडथळा होते. आणि म्हणूनच कोणतीही गर्दी न करता त्यांनी सावधगिरीनं पावलं उचलली. त्या दृष्टीनं आपल्या प्रसिद्ध डिवाइड अँड रूल या धोरणाचा अवलंब करून शत्रूला एकत्र येऊ न देता एकेकाचा फडशा त्यांनी पाडला. 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत निजाम आणि टिपू सुलतान हे संपले होते आणि मराठे वेगानं पतनाकडे जात होते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांनी मराठे, रणजित सिंह, सिंध असा सगळा प्रदेश जिंकून घेतला होता. रणजित सिंह म्हणजे पंजाब. अशा प्रकारे भारत जिंकावयास त्यांना एका शतकाचा काळ लागला. हे सगळे प्रदेश त्यांनी युद्धाच्या माध्यमातून मिळवले होते. मात्र काही बाबतीत युद्धाचा अवलंब न करता कूटनीतीचा प्रयोग त्यांनी केला. त्या दृष्टीनं वेलस्लीची तैनाती फौज पद्धती आणि डलहौसीचा विलिनीकरणाचा सिद्धांत हा महत्त्वाचा आहे. या प्रकरणात आपल्याला इंग्रजांनी कूटनीतीच्या मार्गानं भारतातला कोणता प्रदेश जिंकला याचा अध्ययन आपण करणार आहोत. तैनाती फौज पद्धत आपण प्रथमतः बघू. ब्रिटिशांनी भारतात जे विशाल साम्राज्य निर्माण केलं ते विजयांच्या माध्यमातूनच नाही तर परिस्थिती पाहून काही वेळा कूटनीतीचाही वापर केला. त्या दृष्टीनं त्यांची तैनाती फौज पद्धती अतिशय महत्त्वाची ठरली. या पद्धतीचा मोठ्या बुद्धिमत्तेनं आणि मुत्सद्देगिरीनं उपयोग करून ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीनं 1798 ते 1805 या काळात भारतातील महत्त्वाचे प्रदेश गिळंकृत केले. त्या तैनाती फौजेची माहिती आपण बघू. प्रमुख भारतीय शक्ती इंग्रजांच्या विरोधात यावेळेस गेलेल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी इंग्रजांच्या आंतरराष्ट्रीय शत्रूला फ्रेंचांना आपल्या आश्रयाला ठेवलेलं होतं. निजाम आणि मराठा यांच्यामध्ये जे खरड्याचं युद्ध झालं त्यावेळी निजामानं इंग्रजांना मदत मागितली होती. आपण ही मराठ्यांची माहिती बघत आहोत. पण गव्हर्नर जनरल सर जॉन शॉरने आपल्या अलिप्ततेच्या धोरणाला चिकटून राहून निजामाची विनंती अविरून लावली होती. परिणामी खरड्याच्या युद्धामध्ये त्याला पराभूत झालं. निजाम इंग्रजांवर भयंकर संतापला. त्यानं आपल्या राज्यात फ्रेंचांना आश्रय देणं सुरू केलं होतं. रेमंड नावाचा फ्रेंच लष्करी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली निजामानं 14,000ची नवीन फौज संघटित केली. त्या तत्कालीन परिस्थिती अशी होती की इंग्रजांच्या भारतातील 150 वर्षांच्या कारकिर्दीत जे अत्यंत महत्त्वाचे शासक होऊन गेले त्यात वेलस्लीचं स्थान महत्त्वाचं. क्लाइव्ह व वॉरेन हेस्टिंग्जची कारकीर्द म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या संस्थापनेचा काळ होता. लॉर्ड वेलस्लीची कारकीर्द साम्राज्याच्या निर्मितीच्या दृष्टीनं, प्रसाराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्णचा काळ ठरला. वेलस्लीचा जन्म 1760 मध्ये झाला. तो ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य होता. पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही सदस्य झाला. भारतीय राजकारणाची त्याला माहिती होती. इंग्लंडचा प्रधानमंत्री पीट व नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष डंडास यांच्याशी कॉर्नवॉलिसचे घनिष्ठ संबंध होते. तसेच वेलस्लीचेही होते.
1798 त्याची गव्हर्नर जनरल म्हणून भारतात नियुक्ती झाली. त्यावेळी भारताच्या एकंदर राजकीय स्थितीचा विचार केल्यास कंपनीची स्थिती फारशी चांगली नव्हती. त्या फौजेला पाश्चात्य पद्धतीप्रमाणे कवायतीचे आधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण त्यांनी दिले. टिपू सुलतान इंग्रजांवर चिडला होता. तिसऱ्या म्हैसूर युद्धात इंग्रजांमुळे आपले राज्य त्याला गमवावे लागले होते. शिवाय 2 मुलं इंग्रजांच्या ओलीस ठेवावी लागली होती. वर भरपूर पैसा इंग्रजांनी घेतला होता. या सर्व अपमानाचा बदला घेण्याच्या तयारीला टिपू लागला होता. त्यानं मुद्दाम फ्रेंचांमार्फत आपल्या सैन्याला प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांचे भारतातले खरे प्रतिस्पर्धी मराठे होते. इंग्रज, टिपू आणि निजाम या सर्वांवर विजय मिळवल्यामुळे मराठे अत्यंत शक्तिशाली झाले होते. मराठ्यांमध्ये जास्त ताकद ही शिंद्यांची होती. विशेषतः इंग्रज सेनेला प्रत्युत्तर देण्याची कुवत ही शिंद्यांमध्ये होती. कारण महादजी शिंदेंनी काळाची पावलं ओळखून डी बॉईन नावाच्या फ्रेंच सेनानीच्या मार्गदर्शनाखाली आपलं सैन्य म्हणजे कवायती फौज तयार केली होती. डी बॉईनच्या निवृत्तीनंतर ही जबाबदारी पॅरोन या फ्रेंच अधिकाऱ्याने घेतली होती. वरील अंतर्गत धोक्याच्या परिस्थितीशिवाय आणखी एक जबरदस्त बाह्य संकट भारतातील इंग्रजांवर येऊ घातलं होतं. फ्रान्सचा जगप्रसिद्ध सेनानी नेपोलियन यावेळी फ्रान्सच्या शत्रूंशी लढत होता. त्यात इंग्लंडचाही समावेश होता. 1798 नेपोलियनने इजिप्तवर स्वारी केली. तेथून आपण सागरी मार्गाने भारतातील ब्रिटिशांवर आक्रमण करणार आहोत अशी त्यानं धमकी दिली होती. वरील सर्व राजकीय स्थितीचा विचार केल्यानंतर 1798 वेलस्ली भारतात आला. त्यावेळी कंपनीची स्थिती कठीण होती याची आपल्याला कल्पना येते. प्राप्त परिस्थितीत इंग्रजांसमोर 2च पर्याय होते. अलिप्ततेच्या धोरणाचा त्याग करून आक्रमक धोरण स्वीकारावं अथवा भारत सोडून चालतं व्हावं. वेलस्लीसमोर काळाचं आव्हान होतं. भारतातील साधनसामुग्रीचा उपयोग करून कंपनीची सत्ता बळकट करावी व संभाव्य संकटाला तोंड द्यावं असं त्यानं निर्णय घेतला. या आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्यानं तैनाती फौजेचा अवलंब केला. तैनाती फौजेच्या पद्धतीचा निर्माता वेलस्ली होता असं म्हणता येणार नाही. कारण भारतातही अशा फौज पद्धती राबवल्या गेलेली होती. आपल्या आजूबाजूच्या प्रदेशांचा अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याच्या अटीवर शिवाजी महाराज त्या प्रदेशातून चौथाई वसूल करत होते. पोर्तुगीजांनी सुद्धा काही अटींवर भारतातील शासकांना लष्करी मदत केली होती. बंगालमध्येही कंपनीचे नियंत्रण प्रस्थापित झाल्यावर इंग्रजांनी याच धोरणाचा अवलंब केला. 1765 अलाहाबादच्या तहामध्ये अवध राज्याचं शुजाउद्दौलाच्या अवध राज्याचं संरक्षण करण्याचं कंपनीनं कबूल केलं आणि त्यासाठी लागणाऱ्या फौजेचा खर्च नवाबानं करावा असं ठरला. पुढे वॉरेन हेस्टिंग्जने पैशाच्या मोबदल्यात अवध नवाबाला रोहिलखंड जिंकण्यास मदत केली. त्यानंतर कंपनी भारतातील राज्यात आवश्यकतेनुसार फौजा ठेवून त्याऐवजी पैसे घेऊ लागली. याच पद्धतीला व्यवस्थित आकार देऊन वेलस्लीनं तैनाती फौज पद्धती अस्तित्वात आणली. त्यामुळे या प्रणालीचा वेलस्ली संस्थापक नसला तरी त्यानं ती प्रभावीपणे वापरली, पूर्णत्वाला नेली हे खरं आहे. तैनाती फौज म्हणजे कंपनी व भारतातील राज्य यातील करार होय. कंपनीची फौज आपल्याजवळ ठेवणाऱ्या राज्यांना पुढील प्रमाणे काही अटी मान्य कराव्या लागत. तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राज्यानेच त्या फौजेचा खर्च करावयाचा. त्यासाठी कंपनीला पैसे किती किंवा किती प्रदेश द्यायचा, पैसे किती द्यायचे किंवा प्रदेश किती द्यायचा, अर्थात पैसे वेळच्या वेळी मिळत नव्हते. म्हणून कंपनीनं प्रदेश घेणं पसंत केलं होतं. हे सगळं ठरलं होतं. त्या राज्याच्या परराष्ट्र व्यवहारावर कंपनीचं नियंत्रण राहील. त्या राज्याशी इतर कोणत्याही राज्याशी सरळ पत्रव्यवहार करता येणार नाही अथवा कोणतेही संबंध ठेवता येणार नाही. दुसऱ्या राज्याशी जर त्या राज्याचा मतभेद झाला तर कंपनीची मध्यस्थी त्यांना स्वीकारावी लागेल. इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना आपल्या राज्यात सेवेत ठेवू नये. त्यात लष्करी आणि मुलकी दोन्ही प्रकारच्या सेवा आल्या असं ठरलं. त्या राज्याचं अंतर्गत आणि बाह्य संकटापासून रक्षण करण्याची जबाबदारी कंपनीची राहील हे निश्चित केलं. या पद्धतीचे गुणदोष बघू आपण. पहिले गुण पाहू. तैनाती फौज पद्धतीमुळे कंपनीच्या साधनसामुग्रीमध्ये चांगली वाढ झाली. ती कंपनी ही भारतातील एक महान शक्ती बनली. ज्या राज्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला त्या राज्यात कंपनीचं लष्कर राहत होतं. त्याचा खर्च अर्थातच त्या राज्याला करायचा होता. त्याचा कोणताही बोजा कंपनीवर नव्हता. त्या राज्याचं संरक्षण करणं ही त्या फौजेची जबाबदारी असली तर त्यावर नियंत्रण मात्र इंग्रजांचं होतं. त्यामुळे भारतात कंपनीची लष्करी ताकद चांगलीच वाढली. म्हणजे भारतातल्या राज्य लोकांच्या पैशावर कंपनीनं स्वतःचं सैन्य वाढवलं आणि सैन्याची त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवलं. दुसरी गोष्ट, तैनाती फौज स्वीकारलेल्या राज्यावर जर काही संकट आलं तर त्यासाठी कंपनी धावून जात होती.
म्हणजे युद्धभूमी कुठेतरी बाहेर राहत होती आणि त्याचा उपसर्ग कंपनीच्या प्रदेशाला होत नव्हता. तो प्रदेश सुरक्षित राहत होता. तिसरं, युरोपियनांना सेवेत ठेवू नये इंग्रजांव्यतिरिक्त अशी एक अट होती. अर्थात इंग्रजांचा सर्व रोख अर्थातच हा रोख फ्रेंचांकडे होता. परिणामी अनेक राज्यातील फ्रेंच प्रभाव नष्ट होऊन इंग्रजांनी राजकारणाच्या पटावर फ्रेंचांवर मात केली. एखाद्या राज्याने ही पद्धती स्वीकृत केली तरी त्या राज्याचे अंतर्गत स्वातंत्र्य मात्र कायम राहत असे. त्यामुळे देशात कंपनीला एकदम विरोध झाला नाही किंवा विरोध होण्याचा धोका टळला. पाचवं, तैनाती फौज पद्धतीमुळे भारतातील अनेक राज्यात कंपनीचा हा राजकीय प्रभाव वाढला. प्रशासनाशी कंपनीचा काहीही संबंध नसला तरी त्या क्षेत्रातील प्रभाव हळूहळू वाढू लागला होता. या पद्धतीचे दोष काय होते आपण बघू. आपल्या दुर्बल स्थितीमुळे अनेक राज्यांनी वेलस्लीची तैनाती फौज स्वीकारली. करारानुसार या फौजेचा खर्च त्या राज्यांनाच करावयाचा होता. हा जास्तीचा बोजा असल्याने अनेक राज्यांनी आपापल्या सैन्यातील काही सैनिकांना काढून टाकलं, म्हणजे त्यांच्या नोकऱ्या काढल्या. त्यामुळे हे लोक बेकार झाले. साहजिकच बेकार झालेले सैनिक ब्रिटिश विरोधी बनवून सूड घेण्यासाठी पेंढाऱ्यांना जाऊन मिळाले आणि त्यांनी ब्रिटिश प्रदेशामध्ये लुटालूट सुरू केली. दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यातील जनतेवर जास्तीचे कर बसवण्यात आले. ते वसूल करण्यासाठी अत्याचार होऊ लागले. प्रसंगी जनतेचा आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न झाले. आणखी एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे पैसे देऊनही कंपनी त्या राज्यावर प्रदेश देण्यासाठी दबाव आणत असे. तैनाती फौज स्वीकारलेल्या राज्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कंपनीनं घेतल्यानं त्या राज्यातील शासकांचे शासन व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले. ते चैन आणि विलासामध्ये मशगूल झाले, विलासी जीवन जगू लागले. परिणामी तेथील शासन व्यवस्था विस्कळीत झाली. शिवाय भारतातील राजांमधील पराक्रम आणि कार्यकुशलता या गुणांचा हळूहळू लोप होऊ लागला. तैनाती फौजेची कठोरपणे आणि प्रभावी अंमलबजावणी केली गेली आणि त्या पद्धतीचे परिणाम काय समोर आले यावर आपण नजर टाकू. निजामांनी काय केलं? तैनातीच्या सगळ्यात पहिला जर गुप्तचा शिकार ठरला असेल तैनाती फौजेचा तो निजाम. वेलस्लीच्या तैनाती फौज पद्धतीचा पहिला बळी निजाम ठरला. खरं तर निजाम मनातून इंग्रजांवर सरपडत होता, कारण मराठ्यांविरुद्ध इंग्रजांनी मदत न केल्यामुळे खर्ड्याच्या युद्धात निजाम पराभूत झाला होता आणि त्यानं फ्रेंचांकडून आपलं सैन्य प्रशिक्षित करण्यास त्यामुळे सुरुवात केली होती. पण लवकरच निजाम आज अडचणीत सापडला. 1797 मध्ये निजामचा मुलगा अली जाह याने सत्तेसाठी पित्याविरुद्ध बंड केलं. तेव्हा निजामाचा दिवाण मुशीर उल मुल्क हा इंग्रजांचा पक्षपाती होता. त्याच्यामार्फत इंग्रज रेसिडेंट कर्कपॅट्रिक याने निजामाशी संधान साधलं. स्वतःची कमकुवत स्थिती पाहून निजामानं तैनाती फौज स्वीकारण्याचं मान्य केलं सप्टेंबर 1798 मध्ये. त्याऐवजी कंपनीला दरवर्षी 24 लाख रुपयाचा मुलूक देण्याचं मान्य केलं आणि कराराप्रमाणे त्याने निजामाला आपल्या राज्यातून सर्व फ्रेंचांना हुसकावून देणं भाग पाडलं. पुढे 1800 मध्ये त्याने कंपनीशी नवीन करार करून तैनाती फौजेमध्ये वाढ केली आणि त्या बदल्यात आपल्या ताब्यातील म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना दिला. तंजावरनी सुद्धा तैनाती फौज स्वीकारली. 1799 मध्ये तंजावरच्या राजाने शासन आपलं राज्यकारभार कंपनीकडे सोपवला आणि तैनाती फौज स्वीकृत करून निवृत्त जीवन जगणं सुरू केलं. याला कंपनीनं त्यांनी पेन्शन दिलं. सुरतमध्ये हेच घडलं. 1799 मध्ये सुरतच्या नवाबानं ही पद्धत तैनाती फौज स्वीकारली, ब्रिटिश नियंत्रण मान्य केलं आणि त्याला वार्षिक 80,000 पेन्शन देण्यात आलं. कर्नाटकमध्ये हेच घडलं. 1801 मध्ये कर्नाटकच्या नवाबाचा मृत्यू झाला. तेथे कटकारस्थानाचं वातावरण होतं. अशा स्थितीमध्ये नवीन नवाबानं तैनाती फौज स्वीकारण्याचं ठरवलं. त्याने शासनकार्य कंपनीकडे सोपवलं, ब्रिटिश नियंत्रण मान्य केलं. कंपनीनं नवाबाला उत्पन्नाच्या 20% भाग देण्याचं कबूल केलं. अवधलाही स्वीकारावंच लागलं तैनाती फौज. अवधने वेलस्लीनं सर्वात जास्त अत्याचारपूर्ण व्यवहार अवध राज्याच्या बाबतीत केला. तेथील शासन व्यवस्था नीट नाही या सबबीखाली वेलस्लीनं अवधच्या नवाबाला तैनाती फौज स्वीकारायस भाग पाडलं. नवाब सादत उद्दौला याची अजिबात इच्छा नव्हती. तसं त्यानं कळवलं असता वेलस्लीनं आग्रह धरला. तेव्हा सादत उद्दौला रागावला, पण त्याची पर्वा न करता वेलस्लीनं जबरदस्तीनं अवधवर तैनाती फौज लादली. एवढंच नव्हे तर त्या जास्तीच्या फौजेच्या मोबदल्यात नवाबाकडून पैसे घेतले. शिवाय रोहिलखंड व गंगा यमुना प्रदेशातील दक्षिणेकडची जिल्हे घेतली 1801 मध्ये. तेव्हापासून अवधचा नवाब नामधारी शासक बनला आणि अवधवर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झालं. या बाबतीत वेलस्लीवर चांगलीच टीका झाली. अवधचा नवाब हा सुरुवातीपासून इंग्रजांचा मित्र होता. तरी त्या राज्याच्या बाबतीत वेलस्लीनं अन्याय केला
शेवटी राजकीय स्वार्थामुळे इंग्रजांना मैत्रीचं कोणतंही मोल नव्हतं हेच सिद्ध झालं. तैनाती फौज पद्धतीची अंमलबजावणी करताना वेलेस्लीनं 2 मोठी युद्ध केली. चौथ्या म्हैसूरच्या युद्धामध्ये 1799 टिपू सुलतानचा पराभव करून त्याला ठार केलं. परिणामी जवळजवळ संपूर्ण म्हैसूरवर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झालं. निजाम व टिपू असे 2 अडथळे बाजूला सारल्यानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांविरुद्ध शस्त्र उपसलं. त्यावेळी झालेल्या द्वितीय इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानं पेशव्यांसह सर्वच प्रमुख मराठा सरदारांनी इंग्रज नियंत्रण मान्य केलं. तैनाती फौजेचं मूल्यमापन करू. गव्हर्नर जनरल म्हणून 1798 मध्ये वेलेस्ली भारतात आला तेव्हाची कंपनीची स्थिती आणि 1805 मध्ये निवृत्त होऊन तो इंग्लंडला गेला त्यावेळीची कंपनीची स्थिती यात तुलनात्मक अभ्यास केला तर तैनाती फौज पद्धतीचा परिणाम किती जबरदस्त झाला हे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर येते. डॉक्टर विन्सेंट स्मिथ यांच्या मते या पद्धतीमागे वेलेस्लीचे प्रमुख 2 उद्देश होते. एक म्हणजे देशात कंपनीचं प्रभुत्व स्थापन करायचं आणि दुसरं म्हणजे भारतीय शक्तीचा उपयोग नेपोलियन विरुद्ध करायचा. तत्कालीन भारतीय राजकीय स्थितीचा विचार करता वेलेस्लीचे कार्य अत्यंत कठीण होते, पण भारतातून सत्ता सोडून परत जाण्याचा पलायनवाद त्याज्य ठरवून त्यानं मोठ्या धैर्यानं आणि बुद्धिमत्तेनं संकटाचा सामना केला. नेपोलियन भारतावर आक्रमण करण्याच्या वार्ता एकसारख्या त्यावेळी येत होत्या. भारतातील निजाम, टिपू आणि मराठे हे शक्तिशाली शासक इंग्रजांविरुद्ध होते. शिवाय सर्वांनी फ्रेंच सेनानींच्या मदतीनं आपलं लष्कर सुसज्ज करणं लावलं होतं. साहजिकच या राज्यात फ्रेंच प्रभाव वाढला होता. अशा प्रसंगी नेपोलियनचं भारतावर जर आक्रमण झालं असतं तर फ्रेंच प्रभावाखाली असलेलं ही राज्ये नेपोलियनला सामील झाली असती आणि मग इंग्रजांवर भयानक प्रसंग ओढवला असता. इतिहासात जर तर चालत नाही हे खरं असलं तरी संभाव्य धोकेही नजराआड करता येत नाही. म्हणून वेलेस्लीनं बुद्धिमत्तेनं अत्यंत कौशल्यपूर्वक भारतातील राजकीय दुर्बलतेचा अचूक फायदा घेतला. भारतातील शक्तींच्या आपसातील संघर्ष आहेतच, शिवाय प्रत्येकाला त्याच्या राज्यातही विरोधाला तोंड द्यावं लागत असल्यामुळे ही वस्तुस्थिती हेरून वेलेस्लीनं आपली व्यूहरचना केली. त्याने एकेका राज्याला वेगळं गाठून त्यावर तैनाती फौज लादली. त्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा तात्कालिक परिणाम म्हणजे त्या सर्वच राज्यातून फ्रेंच प्रभाव नष्ट झाला. नेपोलियनचे भारतावर आक्रमण झालेच नाही हा भाग वेगळा, पण झाले असते तर भारतीय शासकांकडून त्याला फारशी मदत मिळाली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीची लष्करी ताकद विनाखर्च वाढली. आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे कंपनीच्या प्रदेशात चांगलीच भर पडून भारतातील बहुतांश प्रदेशावर इंग्रज नियंत्रण प्रस्थापित झालं. निजाम नियंत्रणाखाली आल्यावर वेलेस्लीनं टिपूवर आक्रमण करून त्याला ठार केलं. एक महत्त्वाचा शत्रू नामशेष केला. आता इंग्रजांसमोर फक्त मराठेच उरले होते. परंतु पेशवा बाजीराव दुसरा, गायकवाड, शिंदे, भोसले, होळकर या सर्वांनीच ब्रिटिश नियंत्रण मान्य केल्यामुळे इंग्रज सत्ता सर्वोच्च आता भारतात बनली होती. 1795 मध्ये जे स्थान मराठ्यांचं होतं ते केवळ 10च वर्षांनी वेलेस्लीनं त्यांच्यापासून हिसकावून घेतलं. तैनाती फौज पद्धतीचे काही दुष्परिणाम झाले. अनेक देशी फौजा बेकार झाल्यानं त्यातून पेंढारे निर्माण झाले. जनतेची आर्थिक पिळवणूक झाली. हे मान्य करूनही या पद्धतीद्वारे वेलेस्लीने भारतात ब्रिटिश साम्राज्य निर्मितीला सुरुवात केली हे सत्य नाकारता येत नाही. हे ध्येय ज्याने आपल्यासमोर ठेवले ते पूर्ण करण्यात वेलेस्ली यशस्वी झाला. लष्करी माध्यमातून राजकीय प्रभुत्व स्थापन करण्याचं जे कसब वेलेस्लीने दाखवलं होतं त्यामुळे इंग्लंडमध्ये गेल्यावर त्याची प्रशंसा झाली. धन्यवाद.